जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 7वा सगुण भजन निरूपण नाम श्रीराम समर्थ अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त त्याचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे। हे श्रोतयांची आशंका पाहता प्रश्न केला निका सावध होऊन ऐका म्हणे वक्ता। श्री समर्थांनी दशक 10वा जगज्योती नाम आणि त्यामधील समास 7वा सगुण भजन निरूपण नाम याचं विवरण आज आपल्याला द्यायला घेतलेलं आहे। समर्थ म्हणतात बहुत तपाचा साठा तेने लादला परीस गोटा परी तो ठाईचा करंटा भोगूच नये। जसं एखाद्या माणसाला परीस मिळाला आणि तो परीस संपूर्ण आपल्या साधनेच्या तपातून प्राप्त झाला, परंतु तो करंटा मनुष्य त्या परिसाचा वापर करून स्वतः श्रीमंती प्राप्त करू शकत नाही, अशी माणसाची अवस्था आहे। तैसा संसारात आला माया जाळी गुंडाळला अंती एकलाची गेला होत झाडुनी। हात झाडुनी म्हणजे एकटा मनुष्य हात झाडून गेला, संसारामध्ये तो अडकला। समर्थांनी ते सगुण भजन निरूपण नाम घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तो रममान झाला आणि म्हणून आमच्या नरदेहाचं आम्ही सार्थक केलं पाहिजे। कारण निर्गुण आणि सगुण आपल्याला कळलं पाहिजे हो। सगुणाच्या संगे निर्गुण पाविजे निर्धारे। मग सगुण रूपामध्ये आपल्याला निर्गुण समजून घ्यायचं आहे। म्हणून समर्थ म्हणतात आमच्या या नरदेहाचं आम्ही सार्थक केलं पाहिजे आणि ते सार्थक करत असताना नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोगही करता येतो आणि नरदेहाचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो। म्हणून दोन्ही गोष्टी आहेत, आम्हाला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे की दुरुपयोग करून घ्यायचा आहे हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे। कारण संसार सुखामध्ये अडकणं आणि भगवंताला विसरणं याचा अर्थ आपल्या नरदेहाचा दुरुपयोग करणे आहे। आणि संसार विसरून संसार सुखाकडे पाठ करून विषय सुखाकडे पाठ करून मनुष्य जेव्हा ईश्वर सुखाची इच्छा करतो तेव्हा त्या माणसाला आपल्या नरदेहाचा त्याने उपयोग केलेला आहे आणि दुरुपयोग टाळलेला आहे। म्हणून समर्थ म्हणतात अनेकांना नरदेह प्राप्त झाले आणि काही लोकांनी त्या नरदेहाचं सार्थक केलं, त्यांचं जीवन धन्य झालेलं आहे। मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वचनाप्रमाणे ते राहिले। म्हणून समर्थ म्हणतात की तू तुझ्या नरदेहाचं सार्थक कर। रावण आणि कुंभकर्ण यांनी काय केले हो, आणि कंस या दैत्याने त्यांनीही नरदेहा त्यांचा प्राप्त झालेला होता, त्यांना ते मनुष्याप्रमाणे सगळे व्यवहार करत होते, परंतु त्यांनी त्या संसार सुखाला महत्त्व दिल्यामुळे ते भगवंतापासून दूर गेले। आणि श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा नरदेह प्राप्त केला आणि त्यांनी दाखवून दिलं की माणसाचा नरदेह कशाने धन्य होऊ शकतो। म्हणून आम्ही आमच्या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी संतांचा मागोवा घेतला पाहिजे। संत का सार्थक झाले हो? संत का सार्थक झाले तर ज्यासाठी आले ते कार्य त्यांनी पूर्ण केलं, म्हणून ते कार्य सार्थक झाले। त्यांनी स्वतःचा उद्धार तर केलाच, पण स्वतःच्या उद्धाराबरोबर जन उद्धारासाठी ते तळमळले आणि कार्य केले। म्हणून म्हटलं आहे तैसा संसारास आला माया जाळी गुंडाळाला अंती एकलाची गेला हात जोडूनी। म्हणून समर्थ म्हणतात या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उन्मत गती एके बापुडी आता यती वरपडे झाली। मग समर्थ म्हणतात, समर्थाने उदाहरण दिले, कोण समय येईल कैसा याचा नकळे की भरवसा। आजही आपण पाहतो आहे की कोण मनुष्य कोणत्या क्षणाला त्याचं काय होईल काहीच अंदाज लावता येत नाही। आज मी आहे उद्या राहणार नाही हे कोणी सांगू शकत नाही। एकापेक्षा म्हणजे एकावर एक संकट येत असतात। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मनुष्य त्या सापशिडीप्रमाणे तो सदैव संकटातून फिरत असतो। केव्हा तो आपल्या जागी येऊन पडेल हे सांगता येत नाही। संसाराचं दुःख समर्थ का सांगत आहे तर मनुष्याने त्यात अडकू नये। कारण समर्थाने आज सगुण भजन निरूपण नाम घेतलेलं आहे। सगुणाच्या संगे निर्गुण पाविजे निर्धारे। मग यासाठी समर्थ सांगतायत, समर्थ म्हणतायत
की पहिली घडी नवे आपुली, वैसा तरी निर्धोन गेली, देह पडताच ठेवली आहे नीच योनी. ज्या लोकांना मी माझं म्हटलं ते खरंच माझे आहेत का? त्यांच्यामध्ये मी जर अडकलो तर एक दिवस माझ्या मृत्यूनंतर मला नीच योनी प्राप्त होईल. म्हणून माणसाने हे सगळं दिसणारं वैभव हे क्षणिक आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. माझं जीवनही क्षणिक आहे, म्हणून तुझं नाही तुझे शरीर, तिथे इतरांचा कोण विचार. जिथे माझं शरीरच माझं नाही तर इतर लोकांना माझं म्हणून काय उपयोग आहे. म्हणून माणसाने या संसारात अडकण्यापेक्षा आपण भगवंताची भक्ती या नरदेहातच केली पाहिजे. नरदेहातच जर आम्हाला हा विवेक आला नाही, ही जर जागृती आली नाही, तर इतर योनींना तेवढं सामर्थ्यच नाही आहे. अनेक वर्षापासून अनेक जन्मापासून हे जे पशुपक्षी आहेत ते आपल्याप्रमाणे ते जगतच आहेत. तर सगळ्या जगणाऱ्या लोकांना कुठे सुख मिळते आहे? कुत्र्यासाठी कोणी स्वयंपाक करून ठेवलाय हो? गाई म्हशींसाठी काही वेगळी व्यवस्था केली का? माकडांचं कोणी घर बांधलं का? कोणी त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली का? पशु पक्ष्यांना कोणी अन्न आणून दिलं का? या जगामध्ये असलेल्या सगळ्या प्राण्यांनी जी व्यवस्था आहे ती पूर्वापार करत आली आहे. त्यात काहीही बदल नाही आहे. अजूनही चिमण्या आणि कावळे कावकावच करतात, कुत्रे भुंकतातच आहे. या जगामध्ये असलेल्या सगळ्या प्राण्यांना ते ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान नाही, प्राण्यांना ज्ञान नाही, त्यामुळे त्यांची प्रगती नाही. पण आम्ही बघा किती भाग्यवान आहोत. शतकानुशतक आपलं सगळं चेंज होत राहत आहे. आपल्यामध्ये खूप मोठा बदल जाणवतो आहे. त्यामुळे त्यांची प्रगती नाही, आपली प्रगती आहे. आपल्याजवळ विचारशक्ती आहे, आमच्याजवळ विवेक आहे, आमच्याजवळ वैराग्य आहे, आमच्या प्रगतीची आम्हाला कल्पना आहे. संसार सुख हे नुसतं सुख नाही, तर याच्या पुढे सुद्धा काही आहे. आपला ग्रंथ कोणी सांगतो आहे तर आम्हाला ऐकण्याची बुद्धी होते आहे. संत सांगतात तर वाचायची इच्छा होते आहे. हा नरदेहामध्ये प्राप्त झालेला भाग्याचा भाग आहे हो. म्हणून आम्ही आमचं सार्थक याच जन्मामध्ये केलं पाहिजे. एक अशी कथा सांगतात की परमार्थ वृत्ती असलेला एक पंडित मरण पावला. मरण पावण्याच्या अगोदर तो आध्यात्मिक असल्यामुळे त्याला पुढे काय होणार हे माहीत होतं. तर तो म्हणाला की माझ्या हातून काही चुका ज्या घडल्या आणि त्यामुळे मला पुढचा जन्म डुकराचा मिळणार आहे. त्याला आता वाटलं काय करावं, आपण मरणार तर आहेच आपण. त्याने मुलांना बोलावले आणि मुलाला सांगितले की बाळा, मी तर जाणार आहे. या जन्मामध्ये माझ्याकडनं काही चुका झाल्या, काही कर्म चुकली माझी. त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी मला पुढे डुकराचा जन्म मिळणार आहे. याचं मला फार दुःख होतं आहे. पण मला त्या जन्मामध्ये फार दिवस सुख वाटणार नाही आणि मी त्याच्यात रमू शकणार नाही. मला त्याच्या यातना सहन होणार नाही. तर तू एक काम कर, माझ्या अंतर्ज्ञानाने मी माझ्या अंतर्ज्ञानाने मी जाणू शकतो आहे की माझा कुठे जन्म होणार आहे. आणि माझा जेव्हा जन्म होईल तेव्हा तू तिथे ये आणि मला मारून टाक, म्हणजे या योनीतून माझी मुक्ती होईल, असं त्यांनी सांगितलं त्याच्या बाळाला की मी इथे जन्म घेणार आहे. इथे अशा प्रकारची व्यवस्था होईल, तेव्हा तू तिथे ये. यथासमयी तो पंडित मरण पावला. मुलाने सांगितल्याप्रमाणे त्याचे 13 दिवस पूर्ण झाले. 14वं गोड जेवणही झालं. घरामध्ये पुन्हा व्यवस्थित सुरू झालं. याच्या लक्षात आलं की माझा जन्म इथे होईल. खरंच जाऊन पाहावं. खरंच त्या ठिकाणी एक डुकरीने जन्म दिला होता एका पिल्लाला. ते पिल्लू पाहिल्याबरोबर लक्षात आलं मुलाच्या की हे माझे बाबा आहेत, आता यांना मारलं पाहिजे. म्हणून त्याने बरोबर आणलेला जो भाला आहे तो त्यांच्या हृदयात खुपसणार. तितक्यात त्याला वाणी आली आणि त्या वाणीतून सांगू लागला की मला मारू नको, मला इथे बरे वाटते आहे, मी इथे आनंदी आहे, मी या गटारामध्ये सुद्धा मला वैभव वाटते आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की त्या गटारामध्ये पंडिताला सुद्धा आनंद वाटला. म्हणजे ज्या योनीमध्ये मनुष्य जातो त्या योनीचे संस्कार माणसावर होतात आणि त्याच्यामध्ये त्याला तो स्वानंद सोहळा वाटतो. म्हणून नरदेहामध्ये मात्र तो काय आहे, विवेक आहे. याच्यामध्ये सुख नाही, खरं सुख हे आहे ही जाणून घेण्याची जागा
इतर प्राण्यांमध्ये कुठेही नाही. कारण शेणातील किडे शेणामध्ये असलेल्या परिमळ सोहळा समजतात. त्यांना जर बाजूला काढलं आणि अत्तराजवळ ठेवलं तरी ते शेणामध्येच जाणार. त्याप्रमाणे मनुष्याला मात्र कितीही भगवंताने बुद्धी दिली आहे की इथे हे चांगलं नाही आहे, याचं नाव काय आहे? विवेक आहे. हे चांगलं नाही हे टाकलं पाहिजे, याचं नाव आहे वैराग्य. आणि हे चांगलं आहे हे मी स्वीकारलं पाहिजे, याचं नाव आहे विवेक. म्हणून तू एकटाच आला आहेस, मरताना सुद्धा एकटाच तुला जावे लागणार आहे. असं समजू नका की एवढ्या मोठ्या माझ्या आजूबाजूला लोक आहेत एवढी, हे मला मरता समयी मला सहकार्य करतील. मरता समयी कोणी आपल्याला सहकार्य करणार नाही आणि मेल्यानंतरही आपल्याबरोबर कोणीही येणार नाही, हे माणसाने का विसरावं? म्हणून समर्थ म्हणतात, समर्थाने आज सगुण भजन दिलेलं आहे. सगुण का? सगुणाच्या संगे निर्गुण पाविजे. निर्धाने निर्गुणाला जर प्राप्त करायचं असेल तर सगुणाची कास धरावी. आता सगुणाची कास कशी धरावी? तर जोपर्यंत देह प्राप्त होणार नाही तोपर्यंत ते आपल्याला अनुभवायला मिळणार नाही. मग समर्थ म्हणतात, दशक 10 जगज्योती नाम, समास 7 सगुण भजन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. अवताराधिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. मग श्री समर्थांनी म्हटलंय समर्थांनी की अवताराधिक तसेच इतर जे ज्ञानी संत वगैरे सारासार विचाराने मुक्त झालेले असतात तरी त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येत असतो. हे कसे काय? म्हणून म्हटलंय, हे श्रोतयांची आशंका पाहता प्रश्न केला निका, सावध होऊन ऐका वक्ते म्हणा. म्हणे वक्ता. श्री समर्थांनी आपल्याला मागच्या समासामध्ये शेवटच्या ओळीमध्ये दिलं आहे. शिष्य म्हणतायत की भ्रम आम्हाला कळला, भ्रमाबद्दल दिलेला आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये समर्थांनी प्रश्न केलेला आहे 6व्या समासामध्ये. समर्थ म्हणतात, येथे आशंका उठली. आता श्रोत्यांची काय आशंका आहे? येथे आशंका उठली, ज्ञात्याची समाधी पुजली, तेथे काही प्रचित आली किंवा नाही. तैसे जे अवतार संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काय गुंतले वासना धरुणी. ऐसी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरसली, इतुके नहे समाप्त झाली कथा भ्रमाची. मग समर्थांनी म्हटले, आम्हाला शिष्य म्हणताय समर्थांना की भ्रम आम्हाला कळला. मग आता आमचा असा प्रश्न आहे की जे महान लोक देह ठेवतात, साधू संत आत्मज्ञानी, आणि ते देह ठेवल्यानंतर त्यांच्या देह ठेवण्याच्या जागेवर जी समाधी बांधली जाते, त्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना अनेक प्रकारचे चमत्कार होतात, अनेक प्रकारचे त्यांना चांगले अनुभव येतात. हाही एक भ्रम आहे का? आणि दुसरं म्हटलेलं आहे, जे अनेक अवतारी पुरुष होऊन गेले त्यांचे आम्ही नाव घेतो, त्यांचे चरित्र श्रवण करतो, त्यांचं सामर्थ्य एवढे डोळ्यासमोर दिसते आहे, तर त्यांचं सामर्थ्य जर हे चालत असेल तर ते लोक या वासनेमध्ये गुंतलेले आहेत का? ते वासना धरून परत येतात का? हा एक प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेला आहे. म्हणून समर्थ याचं उत्तर आता मी तुम्हाला देतोय असं शिष्याना सांगत आहे. आतापर्यंत आपण जे विवरण बघितलं ते निर्गुणाचं होतं. मग समर्थ म्हणतात, अवताराधिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. हे श्रोतयांची आशंका पाहता प्रश्न केला निका, सावध होऊन ऐका म्हणे वक्ता. आता काय करा? सावध होऊन ऐका. मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो आहे. निर्गुण, आतापर्यंत आपण निर्गुणाचं विवरण बघितलं. निर्गुण भक्त निर्गुणाची भक्ती करतो, सगुण भक्त सगुणाची भक्ती करतो. जो सगुण आहे तो द्वैतामध्ये आहे, याचा अर्थ मी आणि भगवंत अशा प्रकारचं द्वैत आहे. निर्गुण भक्त मीच परब्रह्म आहे आणि त्यामुळे त्याच्यासमोर द्वैत नाही, अद्वैत आहे. तो एकटाच आहे, त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी भ्रम दिसतात आहे. पण जे सगुणामध्ये आहे त्यांना मात्र अशा प्रकारचे अनुभव येतात आणि मग ते आपले आलेले अनुभव खरे आहेत की खोटे आहेत, ते भ्रम आहेत की काही सत्य आहे, या प्रश्नाचं उत्तर समर्थाने अतिशय सुंदर दिलेलं आहे. समर्थांच्या समोर बसलेल्या शिष्याना जो प्रश्न पडतो तो आम्हालाही पडत असतो.
मग सगळंच जर भ्रम आहे तर मग आता देवाची पूजा करायची नाही का? सगळंच जर भ्रम आहे मग नामजप करायचा नाही का? सगळाच जर हा भ्रम आहे तर आम्ही आमची कामं सोडून द्यायची का? असे नाना प्रकारचे प्रश्न आम्हालाही पडतात हो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अवताराधिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे. मग श्री समर्थ म्हणतात आहे की अवतारादी तसेच इतर ज्ञानी संत वगैरे जे सारासार विचाराने मुक्त झालेले आहेत तरी त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येत असतो. असे हे कसं काय? म्हणजे अवतारी पुरुष आहेत, जे ज्ञानी पुरुष आहेत आणि जे संत पुरुष आहेत, या सगळ्यांना सारासार विचार होता. त्या सारासार विचारामुळे, त्या सारासार विवेकामुळे त्यांच्या समोरच जग जे आहे ते त्यांनी ज्ञान साधनेवर ते उडवून लावलं आहे. त्या जगताचा त्यांनी निराश केलेला आहे. त्यांच्या समोर जगत नाही आहे, ते मुक्त आहे. आम्ही जगाला मानतो आणि जग आहे असे म्हणतो, म्हणून आम्ही जगात अडकतो. जग नाहीच आहे असं म्हटलं तर अडकायचा प्रश्नच नाही. आता नुसतं म्हणणं वेगळं, अहम ब्रह्मास्मी म्हणणं वेगळं आणि त्याचा अनुभव घेणं वेगळं. हे सगळ्या संत पुरुषांनी, साधू पुरुषांनी, ज्ञानी पुरुषांनी, अवतारी पुरुषांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून ते मुक्त आहेत. त्यांना बंधन नाही आहे. परंतु तरी सुद्धा त्यांचे सामर्थ्य चालतं कोण्या प्रकारे, त्यांचं सामर्थ्य कोणत्या प्रकारे चालतं ते एकदा मला समजून सांगा असं शिष्य म्हणत आहेत. हे श्रोतयांची आशंका पाहता प्रश्न केला आणि का, सावध होऊन ऐका म्हणे वक्ता. ही श्रोत्यांची जी शंका आहे ती अत्यंत योग्य आहे. तेव्हा आता सावध होऊन या शंकेचं उत्तर ऐका असं समर्थ म्हणत आहेत. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुनी. काय म्हटले समर्थांनी? कारण श्रोत्यांनी आधी विचारलेलं होतं, जे समर्थ जे अवताराधिक पुरुष होते ते वासना धरून गेले, वासना धरून पुन्हा जन्म घेतात का असा जो प्रश्न होता, त्यावर समर्थ म्हणतात ज्ञानी मुक्त होऊन गेले मग त्यांचे सामर्थ्य चाले. ज्ञानी लोक मुक्त होतात पण त्यांच्या मागेही त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव येतो, परंतु हे नाही आले वासना धरुनी. मग म्हणून ते वासना धरून परत आलेले नाहीत. मग त्यांचे सामर्थ्य चालते, ते ज्ञानी पुरुष मुक्तही झाले, परंतु ते वासना धरून पुन्हा जन्माला येत नाहीत. त्यांच्याजवळ वासना नाही आहे. वासनेच्या पोटी जीव जन्माला येतो, कारण त्याला यावेच लागते. कारण वासनेला जो चिकटूनच असतो कोण? जीव. त्याने ती सोडलीच नाही आहे. देह मनुष्य सोडू शकतो, देह ठेवतो, परंतु तो सूक्ष्म देह आहे त्याला तो धरूनच ठेवत असतो, तो त्याला सोडत नाही. ज्याच्याशी त्याचं तादात्म्य आहे त्या सूक्ष्म देहाशी, त्या सूक्ष्म देहाला सुद्धा तो माझं म्हणतो. पहिलं स्थूळ देहाला माझं म्हणतो, तो स्थूळ देह जाळून टाकला माणसांनी, तो पंचमहाभूतांमध्ये विलीन झाला, तर तो कोणाला चिकटून राहतो? तर त्याची वासना सूक्ष्म देहाला चिकटून राहते. योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा तो जन्म घेतो. उदाहरणार्थ समर्थ म्हणतात, उन्हाळ्यात झाडाला पालवी असते का? नाही. उन्हाळ्यात झाड पूर्णतः सुकलेलं असतं. जमीन सुद्धा अतिउष्णतेमुळे ती दुभंगते, तिला भेगा पडतात. सगळं पृथ्वीवरचं गवत जे आहे, तृण जे आहे, ते गवत जे जळून जाते, जमीन उघडी पडते. पण पाऊस पडला की जे गवत कुठेच नव्हतं ते गवत सगळीकडे पुन्हा उगवू लागतं. मग ज्या वेळेस ते गवत आम्हाला डोळ्यांनी दिसत नव्हते तरी सुद्धा ते गवत आता उगवते आहे पावसामध्ये. उन्हाळ्यात आपल्याला एकही गवताची काडी दिसत नव्हती. याचा अर्थ ते सूक्ष्म रूपाने तिथेच आहे. आम्हाला ते मेलेलं वाटतं, पण सूक्ष्म रूपाने असल्यामुळे, बीज रूपामध्ये असल्यामुळे जसं त्याला वातावरण मिळते, जशी त्याला संधी मिळते, तसं ते गवत जिथे जिथे असेल तिथे तिथे ते उगवतं. ते जमिनीवर उगवतं, घराच्या छतावर सुद्धा उगवतं, दगडांच्या भेगेतही उगवते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की स्थूल देह जरी पडला असला तरी सूक्ष्म देहामध्ये ती वासना शिल्लक असते आणि ती वासना धरून बद्ध जो आहे कोणाला बांधलेला,
तर जगाला बांधलेला आहे. जो बद्ध आहे तो जगाला बांधलेला, संसाराला बांधलेला आहे, असा मनुष्य पुन्हा जन्म घेतो. म्हणून म्हटलंय पुनरपि जननम. पण जो मुक्त झालेला आहे, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेला आहे, जे संत पुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, त्यांना जन्म नाही, त्यांना मरणही नाही. जन्म मृत्यू हा त्यांच्यासाठी भ्रम आहे आणि त्यांना माहीत आहे जन्म नाही, मृत्यू नाही, कारण मी मात्र परब्रह्म स्वरूप आहे. परंतु ते येतात आणि ते स्वतः जातात. त्यांना कोणी आणत नाही आणि कोणी नेत नाही. जीवाला जन्म घ्यावाच लागतो, त्याला कर्म प्राप्त आहे, घ्यावाच लागतो, सुटका नाही. संत जे बद्ध असलेले लोक आहेत, त्यांना मुक्त करण्यासाठी, वाचवण्यासाठी ते येतात. जसा पाण्यात पडलेला एखादा मनुष्य बुडत असेल, तोही पाण्यात आहे आणि पोहणारा आणि त्याला वाचवणारा सुद्धा उडी मारून त्याला वाचवतो, पाण्यात आहे. आणि पाहणाऱ्याला वाटते की दोघेही पाण्यात आहेत, पण एक बुडणारा आहे आणि एक वाचवणारा आहे. म्हणून संत पुरुष, साधू पुरुष, अवतारी पुरुष हे वाचवण्यासाठी संसारात उडी मारतात आहे. म्हणून म्हटलंय बुडते हे जन, बुडते हे जन, न देखावे डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनांप्रमाणे त्यांना कळवळा येतोय आमचा, बुडत असलेले पाहून. त्यांना वाचवण्यासाठी ते येतात आहे, आपल्याला वाचवण्यासाठी ते येतात आहे. हो, त्यांना समजून सांगण्यासाठी येतात आहे. हा सगळा प्रपंच संतांनी अध्यात्माचा दिलेला आहे. तो आम्हाला सगळ्यांना समजून सांगण्यासाठी केलेला आहे. त्यांचं आयुष्य वेचलं आहे त्यांनी. म्हणून समर्थ म्हणतात आहे, समर्थ पुढे म्हणतात, ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुणी. काय म्हटलंय, ते वासना धरून ज्ञानी लोक मुक्त होतात, पण त्यांच्या मागेही त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव येतो. पण म्हणून ते वासना धरून परत आलेले नाहीत. ते जरी गेले असले तरी सुद्धा त्यांचं सामर्थ्य कायम आहे, परंतु ते वासना धरून आले नाही आहेत. वासनेच्या पोटी जन्म नाही त्यांचा, कळवळीच्या पोटी जन्म आहे. रामदास माऊली माय माझी, रामदास माऊली माय माझी. ही माऊली माझ्या उद्धारासाठी आलेली आहे. जनसामान्यांच्या उद्धारासाठी त्यांना जन्म घ्यावा लागतो. आपल्याला वाटतं ते वासना त्यांची परत येते का? नाही, आपल्यासाठी येतात आहे. जनसामान्यांना जगण्याचा खरा अर्थ कळावा आणि त्यांच्या ज्या यातना आहेत त्या कमी व्हाव्यात, ती माऊली आपल्या आणि आपला उद्धार व्हावा, या उद्धारासाठी ते येत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की ज्ञानीपुरुष जन्माला येतो आहे, तो आमच्यासाठी जन्माला येतो आहे. बद्ध जीव जन्माला येतो, तो त्याला यावेच लागते. ज्याप्रमाणे जेलमध्ये गुन्हेगाराला जावेच लागते, त्याला शिक्षा झालेली असते, त्याला जावेच लागते. शिक्षा भोगल्याशिवाय त्याला तिथून मुक्तता नाही. पण जेलर मात्र तो जो आहे तो प्रसंगी बाहेरही पडतो आणि त्याला गरज नाही. त्या जेलरमध्ये तिथे गेल्यानंतर कोणी त्याला कैदी म्हणणार नाही. तो बाहेरही पडतो आणि आतही जाऊ शकतो. परंतु जो शिक्षा झालेला कैदी आहे तो मात्र आतच राहतो. त्याप्रमाणे संत आहेत. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे, लोकांस होतो चमत्कार, लोक मानिती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे. जीत असतानेनो किती जनामध्ये चमत्कार होती, ऐसे याची सद्य प्रचिती रोकडी पहावी. मग लोकांचा होतो चमत्कार, लोकांना त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो म्हणून मोठा चमत्कार वाटतो. आणि लोकमानिती साचार, परंतु त्याचा विचार पाहिला पाहिजे. त्यामुळे ते आहेतच असं लोकांना खरोखरच वाटते. म्हणून या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. मग एक लक्षात घ्या की जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या समाधी स्थानांना फार महत्त्व आलेलं आहे. आपण सज्जनगडावर गेल्यावर येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी असं लिहिलेलं आहे. तिथे या जनाच्या उद्धारासाठी जागृत स्थितीमध्ये ते तिथे आहेत. कारण संत जातच नाहीत. देह जरी गेला असला तरी समर्थ म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परिमी आहे जगत जीवनी निरंतर.
नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. मग काय म्हटलंय, देह जावो अथवा राहो, देहाला महत्व नाही आहे. तो फक्त तुमच्यासाठी गेला वाटतो आहे, ते आहेतच. आपण त्यांना आवाज दिला तर ते आहेतच, ते गेले नाही. म्हणून म्हटलंय, परिमे आहे जगत जीवनी. आणि पुढचा शब्द आहे निरंतर, जराही अंतर नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मी गेलोच नाही कारण मी आलोच नाही. मी कुठे दिसेल तर कुठे दिसेल हो मी, तर कुठे दिसणार आहे मी. माझे स्वरूप स्वतः सिद्ध, आत्मा रामदास बोध. माझे स्वरूप स्वतः सिद्ध. करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. येथे सायुज्यतेची वाट गवसे लखी. मग समर्थ किती निश्चयाने सांगतात आहे की माझं स्वरूप स्वतः यामध्ये सिद्ध आहे. असता करू नका खेद भक्तजनी, करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. सायुज्यतेची वाट गवसे लखी. तुम्ही परब्रह्म आहे याची अनुभूती तुम्हाला निश्चित येईल. याचा संतांचं सामर्थ्य ते कायम आहे. त्यांच्या समाधीच्याच ठिकाणी नव्हे तर ते प्रसंगी सर्वत्र विचरण करतात. आळंदीला जा, तिथे ज्ञानेश्वर माऊलींजवळ माथा टेका, तिथे स्पंदन तुम्हाला सांगतात की माऊलींचं सामर्थ्य इथे आहे. अयोध्याला जा, श्रीरामांना तिथे साष्टांग नमस्कार घाला, श्रीराम तिथे आहेतच. अहो जिथे राम नाही तिथे काहीच नाही. वारा नाही अशी जागा आहे का हो, तसं राम नाही अशी जागा नाही. गट गट में साई रमता, प्रत्येक ठिकाणी आहे तो. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तो वास करतो आहे. फक्त आपला भाव उत्कट पाहिजे, आपली उत्कटता त्यांना प्रकट करते. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे की जीत असता नेनो किती, जनामध्ये चमत्कार होती, ऐसे याची सद्य प्रचिती रोकडी पाहावी. संत समर्थ म्हणतात, लोकांना त्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो आणि म्हणून मोठा चमत्कार वाटतो. त्यामुळे ते आहेतच असं लोकांना खरोखरच वाटते. म्हणून या गोष्टीचा विचार करणं काय आहे, आवश्यक आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, जीत असता नेनो किती, संत हृदयात असतानाही लोकांमध्ये अनेक चमत्कार घडून येतात, जनामध्ये चमत्कार होती, ऐसे याची सद्य प्रचिती रोकडी पाहावी. अशा चमत्कारांचा साक्षात अनुभव घेऊन पाहावा. मग ते जिवंत असताना, ते प्रत्यक्ष असताना त्यांच्या हयातीमध्ये, याचा अर्थ देह धारण केला असताना त्यांनी काय काय केलं हो. संत चमत्कार करत नाहीत आणि चमत्कार करणारेही संत नाही, ते जादूगार चमत्कार करतात हो. संत चमत्कार करत नाही, त्यांच्याकडनं भगवंताच्या कृपेने चमत्कार घडून येतात. माऊलींनी पाणी टाकलं सच्चिदानंदा बाबांच्या अंगावर देवाचं नाव घेऊन. त्यांनी देह ठेवला होता, ते उठून बसले पाणी टाकल्यावर. इथे समर्थ सांगतात की महापुरुष निघून जातात, ते असताना तर चमत्कार त्यांच्याकडनं घडतातच, पण परमेश्वर कृपेने पण ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची प्रचिती आम्हाला येते. म्हणून पुढे म्हटलं आहे, तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा हा चमत्कार झाला, त्यास काय म्हणावे. तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अनेत्र कल्पना व्यर्थ कुर्तकाची. मग तो तरी आपण नाही गेला, तो संत त्याच्या घरीच असतो, लोकी प्रत्यक्ष देखिला, कोठेही जात नाही, ऐसा हा चमत्कार झाला, त्यास काय म्हणावे. तरी दुसऱ्या ठिकाणीही लोकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलेले असते, असा चमत्कार होतो, त्याला नक्की काय म्हणावं. म्हणून समर्थ उत्तर देतात आहे. शिष्याने त्यांना विचारलं आहे की संत त्यांच्या घरीच असतात, परंतु कोठेही ते जात नाहीत, पण दुसऱ्या व्यक्तींना, दुसऱ्या ठिकाणी लोकांना ते प्रत्यक्ष पाहिलेले दिसतात, असा हा चमत्कार होतो, त्याला तरी काय म्हणावं. म्हणून तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अनेत्र कल्पना व्यर्थ कुर्तकाची. मग तरी हे लोकांच्या दृढ भावार्थामुळे घडून येते. जेथे भाव तेथे देव, याच अर्थाने लोकांना प्रत्यय येत असतो. येथे दुसरा तर्क आणि किंवा कल्पना करणे काय आहे, व्यर्थ आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तरी हा लोकांचा भावार्थ,
भाविका देव यथार्थ अनेत्र कल्पना व्यर्थ कुर्तकाची. तर हे जे दुसरे तर्क किंवा कल्पना आहेत त्या काय आहेत, व्यर्थ आहेत. म्हणून समर्थांनी सांगितलंय की भाविका देव यथार्थ, भाविकांना आपल्या भावाप्रमाणे त्या ठिकाणी चमत्कार घडतो, त्यांना त्यांची अनुभूती होते. कोण बोलवितो तर मज बोलवितो विश्वंभर, जे म्हणतो आम्ही तर त्यांची कृपा आहे म्हणून ते बोलवले जाते. नाहीतर मानवाचं काय सामर्थ्य हो. जसं रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये होतं, हा चमत्कार नाही का. तर समर्थ म्हणतात अनेत्र कल्पना व्यर्थ कुर्तकाची. कुर्तका करू नका. तरकटी मनुष्य बुद्धीचा विचार जास्त केल्यामुळे त्याला अनुभवपाती त्याची कमी उरते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की आवडे ते स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले, म्हणाल तेने आठविले तरी द्रव्य का दिसे. एवम आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालतीना अथवा ठाऊक अथवा आठवू नाही. येथे तुटली आशंका ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा. आता समर्थांनी म्हटलंय आवडे ते स्वप्नी दिसे. जे आवडतं, जे माणसाला आपल्याला मनापासून जे आवडतं ते आपल्या स्वप्नात दिसतं. तरी काय तेथून आले, बाहेरून कोठून थोडे झालेले असते. म्हणाल तेने आठविले त्रयीद्रव्य का दिसेना. तरी तुम्ही म्हणाल की नुसतं स्मरण होतं, तर मग स्वप्नात वस्तू प्रत्यक्ष का दिसतात. म्हणून पुढे दिलंय एवम आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना. त्याप्रमाणे आपल्या कल्पनेमुळे स्वप्नात नाना पदार्थ दिसत असतात. पण ते पदार्थ परी ते पदार्थ चालतीना अथवा आठवू नाही. म्हणजे ते पदार्थ व्यवहारात उपयोगी पडत नाही. स्मरण झाले म्हणून ते दिसतात हे काही खरं नाही. म्हणून पुढे म्हटलंय येथे तुटली आशंका ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा. येथे शंकेचं निरसन झालं. ज्ञाताला जन्म आहे अशी कल्पना करू नका. कळत नसेल तर नीट विचार करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणून ज्ञाताला जन्म कल्पू नये. पण त्यांचं सामर्थ्य नाही असं म्हणू शकत नाही आपण. कारण जन्म नाही पण सामर्थ्य नाही असं नाही म्हणता येणार. जन्मावर सामर्थ्य अवलंबून नाही आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्याला प्रत्यंतर झालेला आहे, अनुभव आलेले आहेत. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, का जे पुण्यमार्ग चालिले म्हणून या. मग ज्ञानी मुक्त झालेले असतात पण तरी त्यांच्या सामर्थ्याचा आपोआप प्रत्यय येतो, कारण त्यांनी पुण्यमार्गाचे आचरण केलेले असते. म्हणून म्हटलं आहे न्याय सांडून न जावे. न्याय सांडून आपण अन्याय पंथाला जाऊ नये. न्याय पंथ कोणता आहे तर समर्थ म्हणतात की भजन देवाचे वाढवावे, भजन देवाचे वाढवावे. या कारणे पुण्यमार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे. न्याय सांडून न जावे अन्याय मार्गे. नाना पुरशरणे करावी, नाना तीर्थाटन फिरावी, नाना सामर्थ्य वाढवावी, वैराग्य बळे. आता समर्थाने सांगितलंय काय काय करावं. म्हणून माणसाने नेहमी पुण्यमार्गच करावं आणि ते वाढवावं. ते कसं होईल, देवाचं भजन कसं वाढवता येईल यावरच लक्ष द्यावं आणि ते वाढवावे. न्याय सोडून अन्यायाकडे त्याने कधीही जाऊ नये. म्हणून म्हटलंय रामकथा ब्रह्मांड भेदुने पैलाड न्यावी. अशा प्रकारे समर्थांनी या संतांनी आपल्या या जगताचा स्वतःच्या आत्मपातळीवर जगाचा रेवास केला. परंतु ज्या मनाला हे जग दिसते आहे त्या जगाला मात्र मार्गदर्शन केले, दोन्ही भूमिका केल्या. गुरुजींना कळते सगळं तरी हातात पाटी घेऊन पेन्सिल घेऊन मुलांना गणित शिकवतात आहे. याचा अर्थ असा आहे की पाटी हातात धरण्यामागचा उद्देश त्यांचा शिकवणे हा आहे. तसंच संत मुक्त आहेत, पण ज्यांना मुक्तता नाही मिळाली त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांची ही तळमळ आहे. सगुण भजनामध्ये ज्ञानोत्तर भक्ती आलेली आहे. ज्ञानोत्तर भक्ती याचा अर्थ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा
भक्तीची कास न सोडणे, सगुण भक्ती आहे ती. म्हणून म्हटलंय सगुणाचे नि संगे, निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाच्या माध्यमातून, सगुण म्हणजे आम्ही जी मूर्ती पूजा करतो ती, किंवा गुणांची पूजा करतो ती, संत ग्रंथ पूजा करतो ती, नविदा भक्ती करतो ती सगुण भक्ती आहे. आणि या माध्यमातून आम्हाला जर निर्गुण परब्रह्म मिळाला असेल तर सगुण रक्षून निर्गुण आपल्याला सांभाळता आला पाहिजे. सगुण रक्षून उलट जनसामान्यांनी संतांनी सुद्धा अशा प्रकारची सगुण भक्ती ती सोडलेली नाही. निर्गुणाच्या भेटी माऊली म्हणते आहे आलो सगुणा संगे, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाच्या भेटीला आलो आहे पण सगुणाच्या बरोबर आलो आहे. त्यांना जर माहीत झालं आहे जगत मिथ्या आहे, मग तरी त्यांनी भक्ती का केली? रामकृष्ण हरी, हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पांडुरंग पांडुरंग हे कशासाठी म्हटलं तर संतांनी यासाठी म्हटलंय की तुम्ही असोनी संसारी, तुम्ही संसारात आहात ना, असू द्या पण जिव्हेने वेगू करी, जिव्हेने मात्र भगवंताचं नाम घ्या. ते येईल परापच्छंती मध्यमामध्ये, ते पुढे पाहू, पण पहिले तर वैखरीने घ्या, जिव्हेने तर नाम घ्या पहिलं, नंतर मग हळूहळू ते कंठामध्ये उतरेल, नंतर परेमध्ये जाऊन पोचेल, ते नाव हळूहळू उतरेल. पण सध्या तुम्ही संसारात आहात, भगवंताचं नाव घ्या. अशा प्रकारे सगुण भक्ती संतांनी केली, निर्गुण त्यांनी प्राप्त केलं, तरी सगुणाचा त्यांनी उच्छेद केला नाही, कारण जे संसारात पडलेले आहेत. आणि म्हणून सगुणासाठी संतांनी सगुण भक्ती सांगितलेली आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे ज्ञानी मुक्त होऊन गेले तरी त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, का जे पुण्यमार्ग चालले. म्हणून जे ज्ञानी मुक्त झालेले आहेत पण तरी त्यांच्या सामर्थ्यांचा आपोआप प्रत्यय येतो, कारण त्यांनी पुण्यमार्गाचे आचरण केलेले आहे. या कारणे पुण्यमार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे अन्याय मार्गे. म्हणून माणसाने नेहमी पुण्यमार्गाने जावं, पुण्यमार्गाचाच अवलंब करावा आणि देवाचे भजन वाढवावं. अन्याय सोडून अन्यायाकडे त्याने कधीही जाऊ नये. म्हणून श्री समर्थांनी भक्ती मार्गाला येणाऱ्या माणसांनी कसं वागावं ते समर्थ इथे सांगत आहेत. अत्यंत शुद्ध आणि सात्विक असा भक्ती मार्ग समर्थांनी इथे सांगितलेला आहे. मग समर्थ म्हणतात अत्यंत शुद्ध असा हा आध्यात्मिक मार्ग आहे. इथे चालत असताना आम्ही या कारणे पुण्यमार्गे चालावे, म्हणजे पुण्यमार्गाने चालावे, म्हणजे पुण्यमार्गाने कार्य करावं. जे आम्ही काम करतो त्या कामामध्ये इतरांना आनंद मिळेल, इतरांना आमची मदत होईल, अशा प्रकारचं कार्य जर आमच्या हातून घडलं तर त्याला पुण्यमार्ग, पुण्य कार्य असं म्हणतात. परोपकाराय पुण्याय, परोपकार करणे हेच पुण्य आहे. सत्कर्म एवं पुण्यम, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडानाय. इतरांना त्रास देणं, इतरांना आपल्यापासून दुःख होणं, अशी कृती आमच्याकडनं जर घडत असेल तर आमच्याकडनं पाप घडते असं म्हणतात. आपल्या हातून जर एखादं कार्य घडलं असेल आणि अनेक लोक जर संतुष्ट झाले असतील तर त्याला पुण्य असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे या कारणे पुण्यमार्ग चालावे, भजन देवाचे वाढवावे. कोणाचं भजन? देवाचं वाढवावं. न्याय सांडून न जावे, न्याय सांडून अन्याय मार्गाने जाऊ नये, अन्याय मार्गे. म्हणून न्यायाचा पंथ घेतला पाहिजे, न्यायाने मनुष्य वागला पाहिजे. म्हणून असत्यपणे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये, असं त्याच्या पाठीमागे लागू नका. सत्य पक्ष असला पाहिजे. न्यायाने चालला तर त्याच्या हातून पाप घडत नाही आणि त्यामुळे पापातून दुःखाची उत्पत्ती होत नाही. पुण्यातून सुख मिळते, पण ते पुण्य कर्म करत असताना मात्र ते निष्काम व्हावं, म्हणजे आपल्याला भगवंताच्या जवळ जाता येईल. जर कर्ममार्ग तुमचा निष्काम असेल तर आपल्याला भगवंताच्या जवळ जाता येईल. म्हणून म्हटलंय नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटने फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी, वैराग्य बळे, निश्चय बैसे वस्तूकडे, तरी ज्ञानमार्गे सामर्थ्य चढे,
कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे. मग सगळं करा, पण त्यांचं अधिष्ठान काय असलं पाहिजे? वैराग्य असलं पाहिजे. लोक करतात सर्व, पण त्या मागे करण्यामागे कर्तेपणाचा भाव असतो. मी करतो, माझ्याकडनं होतं, हा भाव असतो, मी नसतो. तर कसं झालं असतं? मी आहे म्हणून सगळं कार्य होते. अशा प्रकारचा भाव धरून मोठमोठे कार्य लोक करतात किंवा बोलताना असं बोलतात की हे सगळं करणं भगवंताचं आहे, पण त्यांना अंतरी मात्र त्या सगळ्या कर्तेपणाचा जो खुंज असतो, कर्तेपणाचा अभिमान असतो, तो ठासून भरलेला असतो. म्हणून कर्म करत असताना ते कर्म हे निष्कर्म झालं पाहिजे. कर्म हे भगवत अर्पण झालं पाहिजे. यासाठी समर्थांनी विशेष करायला सांगितलेलं आहे. म्हणून त्याला विशेष महत्त्व दिले आहे. म्हणून समर्थ म्हणतात नाना पुरश्चरणे करावी. पण कशामागे, कशासाठी करावी पुरश्चरणे? तर सकळ सुखी व्हावे ऐसी वासना नाना तीर्थाटने फिरावी. त्यामागे सुद्धा उद्देश कोणता आहे? तर मज मोठेपणा नाही. बरेचदा कार्य आपल्याकडनं घडतं, पण कार्यामागचं कारण आपल्याला कळत नाही. कोणाला दिसायचा अभिमान, तर कोणाला कसला अभिमान असतो. पण भगवत दरबारात गेल्यानंतर देहबुद्धी जावी, देहबुद्धी टाकावी, आत्मबुद्धी व्हावी, यासाठी प्रतीक म्हणून माझा अहंकार मी आजपासून घालवला आहे हे सांगण्यासाठी आपल्या डोक्यावरचे आपण केस देतो. तिथे अहंकार टाकणे हा उद्देश आहे. देहाभिमान सोडणे हा उद्देश आहे. म्हणून तीर्थाटन करावी आणि तीर्थाटन करण्यामागचा उद्देश कळावा. समर्थांनी तीर्थाटन तर संबंध भारतभर केलं, भारताच्या बाहेरही जाऊन केलं. श्रीलंकेला समर्थ जाऊन आले होते. पहावी घरांची घरे, किंवा केल्याने देशाटन, किंवा पायी फिरले. केल्याने देशाटन, केल्याने पर्यटन हे समर्थांचं प्रसिद्ध वचन आहे. समर्थ पायी फिरले. आता आपण काय करतो? तर एन्जॉय म्हणून, बदल म्हणून फिरतो. परंतु म्हणून फिरण्यामागे उद्देश माहीत असला पाहिजे. भगवत दर्शन असलं पाहिजे. मंदिराचं दर्शन घेतलं जातं, देवाला हात जोडले जातात, पण बाहेर आल्यानंतर मंदिराचं वर्णन होतं, तिथल्या व्यवस्थेचं वर्णन होतं, तिथल्या लोकांचं वर्णन होतं, परिसराचं वर्णन होतं, पण भगवंत कसा आहे याचं वर्णन कोणीही कधी करत नाही. मंदिर दिव्य होतं, भव्य होतं, काय लोक होते, किती गर्दी होती, काय व्यवस्था होती, काय शिस्त होती, काय स्वच्छता होती, सगळं वर्णन होतं. पण मी भगवंताला भेटल्यानंतर मला कुठलं आत्मिक समाधान लाभलं? भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर माझ्यातील कोणता दुर्गुण मी तिथे टाकला? भगवंताच्या दर्शनाने मी आता कोणता उपक्रम सुरू केला आहे? चांगला उपक्रम. मी भगवंताला कोणत्या गोष्टीची मागणी केली आहे हे कळलं पाहिजे. हे जर होत असेल तर तीर्थाटन आपलं सक्सेस झालं, याला म्हणतात सार्थक झालं, धन्य झालं. नाही तर नुसतं फिरून येणं काय आणि देवाला हात जोडून येणं काय, त्यामागे काहीही फरक होणार नाही. म्हणून मजा वाटते, फिरायला आनंद वाटतो, मित्रमंडळी असतात, हसणारे, बोलणारे, गप्पा मारणारे असतात, त्या निमित्ताने जाणे होते आणि गेला म्हणून देवाला नमस्कार होतो. देखल्या देवा दंडवत, अशा प्रकारचं जर तीर्थाटन जर झालं असेल तर त्यातून पुण्य कर्म होणार नाही, आमच्यात बदल होणार नाही. अध्यात्माचा मुख्य उद्देशच माणसाच्या चित्तवृत्तीत बदल होणे आहे. बाह्य रूपामध्ये बदल असो किंवा नसो, बदल कुठे करायचा आहे? तर तो बदल अंतरात करायचा आहे. म्हणून शेवटचा शब्द वापरला आहे वैराग्य बळे. वैराग्य जिथे वाढेल आणि वैराग्याच्या सामर्थ्यावर म्हणजे बळावर आम्हाला या सगळ्या कृती करता आल्या पाहिजेत. पुण्यकर्म करायचं आणि ते गंगेला अर्पण करता आलं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की माणसाला दोन गोष्टी आवश्यक आहेत, त्यापैकी एक म्हणजे विवेक आहे आणि दुसरी गोष्ट वैराग्य आहे. समर्थांना अत्यंत प्रिय असलेले दोन शब्द होते, त्यामध्ये विवेक आणि वैराग्य. माऊलींनी सुद्धा विवेक आणि वैराग्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे. ते म्हणतात आहे की जे विवेकाची भाषा नेनती आणि वैराग्याची शिवनन देखती, ते कैसे पावती मज ईश्वरा ते. माझ्यापर्यंत जर तुला यायचं असेल तर दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माणसामध्ये विवेक असला पाहिजे.
म्हणजे इहलोकाच्या सगळ्या गोष्टी या नश्वर आहेत, या नश्वर आहेत हे समजणं आणि निवड करताना भगवंताची निवड करणं याचं नाव आहे विवेक. आणि विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी जर असतील तर भगवंताजवळ जाणे आपल्याला सुकर होतं. एखादी नोकरी स्वीकारताना ज्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता ती व्यावसायिक पात्रता आवश्यक असते, त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा विवेक आणि वैराग्य या पात्रता आहेत. साधकाच्या अंगामध्ये कुठले गुण पाहिजेत तर त्यातला विवेक आणि वैराग्य या दोन गुणांवरच सगळं अध्यात्म उभं आहे. समर्थाने या वैराग्य निरूपणामध्ये त्या वैराग्य निरूपणामध्ये त्याचा सगळा बोध केलेला आहे. समर्थ म्हणतात, संसार म्हणजे महापुर, माझी जळचर अपार, डंकू धावती विखार काळ सर्प. मग या संसारात अडकल्यामुळे काय काय होतं? आशा ममता देही बेडी, सुसरी करते तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती. म्हणजे संसार म्हणजे महापूर आहे. समर्थांनी सांगितलं आहे मागच्या अध्यायांमध्ये. काय करावं तर हा संसार सागराचा महापूर आहे. या महापुरामध्ये इतक्या वेगवेगळ्या मनुष्याचा घात करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि त्या गोष्टी टाळत ज्या गोष्टीला आपण चुकवत आपण आपल्या भगवंतापर्यंत जर पोचायचं असेल आपल्याला, तर या गोष्टी कोणत्या आम्हाला त्रासदायक आहेत त्याचा परिचय व्हावा. म्हणून समर्थ म्हणतात की वैराग्य पाहिजे. मन मरे माया न मरे, मर गयो शरीर, आशा तृष्णा कछु न मरे. कह गये दास कबीर. म्हणजे संत कबीरांनी सुद्धा आशा आणि तृष्णा या गोष्टी जर सोडल्या तर माणसाला परमेश्वर भेटेल. पण आशा आणि तृष्णा कछु न मरे. काही झालं तरी आशा आणि तृष्णा मरत नाहीत. भगवंतासमोर हात जोडले की काहीतरी मागणी असते, कुठली तरी आशा असते. आपल्याला याच्याकडनं काहीतरी हवं आहे अशा प्रकारची अभिलाषा असते आणि म्हणून ही आपल्याला त्रासदायक आहे. म्हणून नेऊन दुःखाचे साकडी म्हणजे संकट. आणि हे आशा आणि तृष्णा काय करतात? दुःखाची साकडी घालतात, तर दुःखाचं संकट घालवतात. म्हणून म्हटलंय समर्थांनी पुढे. समर्थ पुढे सांगतात आहे की पुण्यकर्म करायचं आणि ते काय करायचं? गंगेला अर्पण करता आलं पाहिजे. नेकी कर दर्या में डाल या शब्दाचा अर्थ नेकी करणं आणि शेवटी सोडून देणं याचा अर्थ वैराग्य घेणं आहे. त्याला निष्काम कर्म म्हणतात. कर्म करून फलाशा न ठेवणे त्याला निष्काम कर्म असं म्हटलेलं आहे. निष्काम कर्मा एवढं जगात कुठलंही पुण्य नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, निश्चय बैसे वस्तूकडे तरी ज्ञानमार्गे ही सामर्थ्य चढे, कोणी एकांत मोडे ऐसे न करावे. म्हणजे आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्याने ज्ञानमार्गाने अंगी सामर्थ्य चढतं आणि पण सामर्थ्याच्या मागं लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला एकांत मात्र भंगू देऊ नये. ज्ञानी माणसाकडे ज्ञानाचा सुद्धा अहंकार असतो. म्हणून ज्ञानाबरोबर भक्तीची जोड असली पाहिजे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हा त्रिवेणी संगम आहे. ज्या पुरुषामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे आणि वैराग्य आहे, तो भगवंताच्या जवळ जातो. नुसतं ज्ञान आहे तो भगवंताला ओळखतो, नुसती भक्ती आहे तो आनंद मिळवतो आणि नुसतं वैराग्य आहे तो मोह ठेवत नाही. म्हणून या तिघांचा जर संगम असेल तर ज्ञानाच्या सामर्थ्यावर भगवंताला आपण ओळखू शकतो. भक्तीच्या सामर्थ्यावर आपण भगवंताच्या पायाजवळ राहू शकतो आणि वैराग्याच्या सामर्थ्यावर आपण या जगताचा निराश करून मोह टाकून भगवत रूप होतो. म्हणून समर्थांनी यावर विशेष भर दिलेला आहे. म्हणून पुढे म्हटले आहे, एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसतावा व सर्व काही. निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण लक्ष केले, तरी ते ज्ञाते नागवले दोहीकडे. काय म्हटलंय? एक गुरु एक देव, एकच गुरु आणि एक देव. यापैकी कोठेही एकनिष्ठ भाव असावा, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसतावा व सर्व काही. असा एकनिष्ठ भाव जर नसेल तर काय आहे? सर्व काही काय आहे? व्यर्थ आहे. भाव नसेल तर सगळं व्यर्थ आहे. टीव्हीवरची मालिका पाहताना आमचा जसा भाव शून्य होतो, चित्रपट पाहत असताना आमचा भाव शून्य असतो, अपरिचित भेटलेल्या व्यक्तीसोबत आपण बोलतानाचा आपला भाव जसा शून्य असतो, तसा शून्य भावातून
एखादी कृती आपल्याकडून जर घडली असेल तर ती भगवंतापर्यंत पोचत नाही. उदाहरणार्थ लहान मूल दिवसभर आई 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 करत असते. आई त्याला काही जवळ घेत नाही आणि आई त्याला जवळ करत नाही. आपलं काम ती करत राहते. पण जेव्हा ते मूल आई म्हणून किंचाळते, टाहो फोडते, तेव्हा आई हातातली सगळी कामं बाजूला टाकेल आणि त्या मुलाला आपल्या जवळ घेईल. तसं भगवंताने आपल्याला जवळ घ्यावं वाटत असेल तर ती आर्तता, तो उत्कट भाव अत्यंत आवश्यक आहे. तो उत्कट भाव नसेल तर भगवंत भेटणार नाही. तो उत्कट भाव नसेल तर भगवंत पावणार नाही. तो उत्कट भाव नसेल तर संत सुद्धा आपल्यावर कृपावंत होणार नाहीत. म्हणून म्हटलंय, भाव असता माईक तरी देव होय महाटक, नवल तयाचे कौतुक जैसास तैसे. केवढं नवल आहे हो. तुम्ही भाव जर माईक ठेवला म्हणजे खोटा ठेवला तर भगवंत म्हणतील हा मुळातच खोटारडा आहे. हा मला बनवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही भगवंताला ठकवू शकत नाही, भगवंताला फसवू शकत नाही. आज माणसांना सुद्धा कळतं की हा माझ्याकडे कशासाठी आलेला आहे. माणसाला कळतं, चातुर्यपणा माणूस आता ओळखतो. मग माणसं जर एवढं ओळखू शकतात तर भगवंत आम्हाला ओळखणार नाही का हो? म्हणून भाव असला माईक देव असे महाटक. म्हणून शुद्ध भाव पाहिजे. माऊली म्हणते, भावे विन देव न कळे, निसंदेह ठेवू नका शंका. निसंदेह म्हणजे शंका ठेवू नका. भाव जर नसेल तर दगड आहे, भाव नसेल तर मातीची मूर्ती आहे, आणि भाव असेल तर तो दगडात सुद्धा आम्हाला देव प्रगट होतो, कारण भावावर अवलंबून आहे. म्हणून समर्थ म्हणतात, एक देव एक गुरु, एक देव एक गुरु एक देव. कुठेतरी असावा भाव, कुठेतरी भाव ठेवा ना. एका ठिकाणीच राहा, म्हणून एकालाच देव माना. जसं 17 मित्र असण्यापेक्षा एक जिवलग मित्र असला पाहिजे, तसाच एका ठिकाणी भाव ठेवावा. मला काय वाटते आहे, माझ्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दल विशेष प्रीती वाटते आहे. एवढा काय झाला, एवढं म्हणजे एकदा काय झालं तर महाराज आले की सगळी लोक यायची आणि म्हणायची, महाराज आम्हाला मंत्र द्या. मग महाराज म्हणायचे, तुला कोणता मंत्र पाहिजे? तर तो शिष्य असायचा, भक्त असायचा, तो काय म्हणायचा, महाराज तो तुम्ही जो सांगाल तो जप. महाराज म्हणायचे, तसं नाही, तुझा भाव कुठे आहे ते सांग. तुला कोणता देव आवडतो, चॉईस तुझी आहे, मंत्र माझा आहे का, मग तुला कोण आवडतो तो सांग. मग त्याने रामाचा म्हटलं तर श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं. रामाची भक्ती आवडते, मग म्हण हा मंत्र, श्रीराम जय राम जय जय राम. मी शंकराला मानतो, मग मी शंकराची पूजा करतो, मग हरि ओम ओम नमः शिवाय म्हण जप कर. मी कृष्णाची भक्ती करतो, कृष्णाचा मंत्र जप, ओम नमो भगवते वासुदेवाय. या जगामध्ये भगवंत एक आहे, आमचा भाव कुठे आहे याच्यावर अवलंबून आहे. नाम भिन्न आहेत भगवंताची, पण भगवंतही एक आहे हो. परंतु कुठल्याही नामाने त्याने आवाज दिला तरी त्या भगवंतापर्यंतच आम्ही जाऊन पोचणार आहोत. मार्ग चुकणार नाही. वाहन कोणतंही घ्या, म्हणजे नाम हे साधन आहे नामीपर्यंत पोचण्याचं. मग त्या नामाच्या माध्यमातून आम्हाला भगवंतापर्यंत पोचायचं आहे. कारण या जगात दोन गोष्टी खऱ्या आहेत. इथे परमेश्वर आहे, ही गोष्ट सत्य आहे, ब्रह्म हे सत्य आहे, आणि त्या ब्रह्मापर्यंत पोचण्याचं जे माध्यम आहे ते सत्य आहे, आणि ते काय आहे, नाम आहे. हरिनाम हीच साकडी, हरिनाम हीच साकडी. साकडी म्हणजे नाव. करुणिया नदीसिया परा, दादानो विवेक निशिदिनी बरा. भवनदी भरली दोथडी, नका टाकू तिच्यामध्ये उडी. हरिनाम हीच साकडी. ही जी नाव जी आहे ती कशाची आहे, हरिनामाची. यामध्ये तुम्ही बसले की या भवसागरात आम्ही बुडणार नाही आहोत, तर आम्ही तरुण जाणार आहोत. तरुण गेलं की जाऊन कुठे पोचणार, तर पहिलं तीरावर. पहिलं तीर हे भगवंताचं आहे, अलीकडचं तीर आमचं आहे, आणि पलीकडचं तीर भगवंताचं आहे. आणि मधलं जे मार्गक्रमण करण्यासाठी जे साधन आहे ते साधन म्हणजे नाव आहे, आणि ते नाव म्हणजे नाम आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नामस्मरणे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. प्रल्हाद तरला राम नारायण नामे,
राम नामे वाल्मिक तरला, विठ्ठल विठ्ठल म्हणून संत उद्धरून गेले. आणि या जगतामध्ये नामाशिवाय दुसरा कुठलाही सोपा मार्ग जगात नाही. नाम जपत असताना आमच्याकडनं घडलेलं कर्म हे कर्म होत नाही, तर ते कर्म निष्कर्म होते. म्हणून समर्थाने आपल्याला कर्माला ते निष्कर्मत्व प्राप्त झालं पाहिजे, ते निष्काम झालं पाहिजे. आणि ते निष्काम तेव्हा होऊ शकेल की ते कार्य करत असताना आम्ही भगवत चिंतनात असू. अगदी सोपा आहे अध्यात्म. अध्यात्मासारखा सोपा मार्ग कुठलाच नाही. चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. काहीही करायचं काम नाही, फक्त विठ्ठल विठ्ठल म्हण, तरुण जाशील तू. समर्थांनी तेच म्हटलं आहे. कुठेतरी भाव असला पाहिजे. भाव नसेल तर कुठेही वाव नाही. म्हणून म्हटलंय एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. मग जर भावच नसेल तर तुला कुठेही वाव नाही. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण लक्ष केले, तरी ते ज्ञाने नागवले दोहीकडे. मग एक गुरु किंवा एक देव आपल्याला पुरचरणे करावी, नाना तीर्थक्षेत्रे हिंडून देवदर्शन करावं, वैराग्याच्या योगी नाना प्रकारचे सामर्थ्य संपादन आपण करावं. आणि आपल्या ब्रह्मत्वाचा निश्चय दृढ झाल्यानेही ज्ञानमार्गाने अंगी सामर्थ्य आपल्या येतं. पण सामर्थ्याच्या मागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला एकांत मात्र भंगू देऊ नका. एक गुरु किंवा एक देव यापैकी कुठली तरी एकनिष्ठ भाव असावा आपला. असा एकनिष्ठ भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. निर्गुणाचं ज्ञान झाल्यावर जर सगुणाकडे दुर्लक्ष केलं तर ते ज्ञाते दोन्हीकडे काय जातात, नागवले जातील. निर्गुण प्राप्त झालं आणि आता निर्गुणाचं ज्ञान मला मिळालं. एका बाजूला आम्ही निर्गुणाची भक्ती केली, ज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान आपल्याला कळलं, वेद कळू लागलं, वेदांत कळलं, वेदांताची भाषा बोलायला लागले. परंतु एकदा झालं ज्ञान, एका बाजूला ज्ञान झालं, पण मनामध्ये जर सगुणाची भक्ती जर नसेल तर ते ज्ञान सुद्धा भगवंतापर्यंत आम्हाला पोचू शकत नाही, म्हणजे पोचू देत नाही. कारण तिथे नानाचा सुद्धा अहंकार येतो. ज्ञानी लोकांना सुद्धा भगवंतापर्यंत पोचता येत नाही. त्याचं कारणच ते आहे. म्हणून म्हटलंय, नमन मला न करावे, मनीचा अभिमान तेवढा सोडा, बळकट उभा ऋषभी पंकीचा ओढले न तो गाढा. चिखलात अडकलेली गाडी, जसा शक्तिशाली असलेला बैल सुद्धा त्या चिखलातल्या गाडीला ढकलू शकत नाही, काढू शकत नाही, तसा ज्ञानाच्या चिखलामध्ये, अहंकाराच्या चिखलामध्ये ज्ञानी मनुष्य अडकला. अहंकाराच्या चिखलामध्ये ज्ञानी अडकला तर तो निघू शकत नाही अहंकाराच्या. म्हणून ज्ञानाला सुद्धा सगुण भक्ती हवी आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात, निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण लक्ष केले. निर्गुणाचं ज्ञान झालं, मग आता मूर्तीची पूजा काय, जप कशाला करायचा. म्हणून समर्थ म्हणतात तसं चालणार नाही. कारण सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणून पुढे म्हटलंय, नाही भक्ती नाही ज्ञान, मध्येच पैसावाला अभिमान, म्हणून या जप ध्यान सांडूच नये. निक्काम बुद्धीची या भजना, त्रैलोकी नाही तुळना, सामर्थ्य विन घडेना निक्काम भजन. म्हणजे कोणी धड भक्ती नाही आणि धड ज्ञान नाही, मधल्यामध्ये अभिमान मात्र भरपूर वाढतो. म्हणून सगुणाचं जप ध्यान कधीच सोडू नका. जो कोणी सगुण भजनाचा त्याग करतो तो ज्ञाता जरी असला तरी ईश्वराच्या राज्यात त्याच्या कृपेच्या अभावी तो अपयशी ठरतो. म्हणून काही झाले तरी सगुण भजन मात्र कधी सोडू नका. म्हणून पुढे म्हटलंय, निष्काम बुद्धीची या भजना, त्रैलोकी नाही तुळना, सामर्थ्य विना घडेना निष्काम भजन. निष्काम बुद्धीने केलेल्या भजनाची त्रैलोक्यात कशाशीही तुलना होऊ शकत नाही. पण योग्यतेशिवाय निष्काम भजन घडतच नाही. काम नेणे फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे. फळ भगवंता कोणीकडे महदांतर. म्हणजे सकाम भजनाने इच्छित फळाची प्राप्ती होते, पण निष्काम भजनाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते. क्षुल्लक फलप्राप्ती आणि साक्षात भगवंताची प्राप्ती यात कुठे मोठं अंतर आहे हो. म्हणून पुढे म्हटलंय, नाना फळे देवापासी आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वरासी निष्काम भजावे. सकाम भजनाकडे देवाकडूनच नाना प्रकारची फलप्राप्ती होते आणि त्यामुळे भगवंत दुरावतो
आणि म्हणून भगवंत जर हवा असेल तर त्यासाठी निष्काम भावनेने त्याचं भजन करावं. निष्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे, तेथे बापुडी फळे कोणीकडे. भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगे कदा. मग निष्काम भजनाचे फळ अलौकिक आहे. त्याने अंगी आपल्या मर्याद सामर्थ्य येतं आणि त्यामुळे इतर क्षुद्र फळांची किंमत काय किंमत. भक्त जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगे कदा. भक्तीने जे जे मनात धरावं ते ते स्वतःहूनच करतो. तेथे वेगळेपणाची भावना धरून प्रार्थना वेगळी करावी लागत नाही. म्हणून पुढे समर्थांनी म्हटलेलं आहे, दोन्ही सामर्थ्य एक होता, काळास नाटोपे सर्वथा, तेथे इतरांची कोण कथा, कीटक न्याये. म्हणून निष्काम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे. मग निष्काम भजनाने आणि ब्रह्मज्ञानाचे सामर्थ्य एकवटलं की काळाचेही सामर्थ्य त्याच्या पुढे उणं वाटतं, उणं पडतं आणि तिथे कीटक न्यायाने इतरांची काय कथा. म्हणून पुढे म्हटले, म्हणून निष्काम भजन आणि विशेष ब्रह्मज्ञान यांची तुलना करण्यायोग्य त्रिभुवनात दुसरं काहीही नाही. येथे बुद्धीचा प्रकाश अनेक नचडे, विशेष प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. ज्ञानी भक्तांचा महिमा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडतो. त्याचा प्रताप, त्याची कीर्ती, त्याचं यश निरंतर वाढतच जाते. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर प्राणी मात्र. जेथे आत्मज्ञानाची चर्चा आणि हरिकथेचा गजर निरंतर होत असतो, अशा सत्पुरुषाकडे प्राणी मात्र तत्काळ आकर्षित होत असतात. जेथे भ्रष्टाचार घडेना, तो परमार्थही दडेना, समाधान विघडेना निश्चयाचे. अशा सत्पुरुषाजवळ आचार भ्रष्टता अथवा दंभाभिमानादी परमार्थ भ्रष्टता यांचा लवलेशही नसतो. त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही आणि स्वस्वरूपानुभव आल्यामुळे त्याला जे निश्चयात्मक समाधान लाभलेलं असतं त्यात कधी बिघाड होत नाही. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. सारासार विचार करणं आणि अखंड योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणं, या प्रकारची बुद्धी ही भगवंताची देणगीच असते. ती भगवंताची अक्षय कृपाच आहे आणि त्यात कधीही बदल होत नाही. भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण, यदर्थी भगवत वचन सावध ऐका. जो भक्त भगवंताशी अनन्य झालेला असतो त्यालाच भगवान स्वतःची भगवंताशी बुद्धी देतात. या अर्थाचे भगवंताचे वचन आहे ते तुम्ही ऐका. श्लोक दिलाय, ददामि बुद्धी योगम तम येन मामुपयान्ति ते. याचा अर्थ आहे, मी त्यांना अशी बुद्धी देतो की त्या योगे ते मलाच येऊन मिळतात. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. म्हणूनच सगुण भजन आणि त्याहूनही विशेष म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या साक्षात अनुभवाच्या योगे प्राप्त होणारं समाधान, या गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.